तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आता आम्ही आलेलो आहोत शेतीकडे आणि नवीन पद्धत आता निघाली ती ट्रॅक्टरची। ट्रॅक्टरला घेऊन नांगरणी। तर या मित्रांनो, शेती करा, या आमच्या गावाला या आणि एकदम शांत वातावरण। सगळीकडे शेती आता बहुतेक लावून झाले, आमचंच फक्त राहिलेलं आहे, पाऊसच नाही। ते बघा यांच्या पाय वगैरे दुखते तरी पण ते बिचारे शेती करतात। पाणी आम्हाला घ्यायला लागलं विकत म्हणजे या गोऱ्या बिऱ्या ताई कुठं आल्यात इंग्लंडवरनं। हां, गोरी माणसं इंग्लंडचे आलेत शेती करायला, विचार करा। हो नमस्कार, हाव आर यू, हाव आर यू। मावशानो काय करताव? भात लावताव। पहिले हे दार आपले बोलतात ना, त्या दारीला पहिले खणतात, खणल्याच्या नंतर त्याला धुवायची। हे असे मूठ आहेत, धुवायचं मग लावायचं। हे मूठ असे आहेत, त्यांच्या बुंदाशी माती असते, तर त्यांना धुवून नंतर पुन्हा शेतामध्ये असा रोवला जातो। तर हे बघा, ह्या आपले वयस्कर लोक आहेत बघा, ढोपरा बिपरा बिचारे त्यांचे दुखतात तरी पण ते आपले शेती बघा, शेती टाकतात। काय मला सांगा, नाही तुम्ही बोला काय? हा मग शेतीशिवाय पर्याय नाही ना। हा मग तेच ना, गाणं बोला एक। शेताच्या बांधावर ग जमना, हाच ओरिजिनल आहे बघा, लुमणी आणि हा जोकार आहे ना, हीच खरी मजा आहे। या मालाला मित्रांनो बरेचसे लोक शेती करतात आता। हा गावाच्या बाजूलाच आहे आणि खूप साऱ्या लोकांनी शेती अशी केलेली आहे। ते पाणीच नाही, फक्त चिखलवाला करून त्याला फक्त लावलेले आहे। पाणी पाहिजे ना मित्रांनो, तर माणसं मग दमत नाही। कुठं शेतावरती कशाला? हा काय आहे तिकडं? कुठं आहे जेसीबी? तो तिकडं आहे। हां, मग तू हे घेतलंस मोड? हां, काय घेतलंस? हे मोड घेतलंस? हां, नाही घेतलं शेतावर ते। अरे गाणे बोला। हे बघा, हे बघा, हे आमच्या गाडीवाल्यांचंच पडलाय, आमचा कसा भाड्याचाच पडलाय। गाणं तरी बोला, कोणी गाणं तरी बोला। हा, शेती नाही केली तर कसं होईल ना अहो? शेती जर केलीच नाही तर काय होईल काय? मग करायलाच पाहिजे, सगळ्या गोष्टीचा विचार करायला लागतो। चला शेत लावा, या आमच्याकडे मजा करा, या। येत आहे नाही बाबू, ये। हा नवीन पद्धतीने आता यंत्रणा ही आलेली आहेत, काय मशिनीने शेती करायची। आता एवढी भारतामध्ये टेक्नॉलॉजी वाढली की भरपूरच। हां, भारत हा कुठे पोचलेला आहे बघा टेक्नॉलॉजीमध्ये, माणसानेच बनवलेल्या यंत्रणा आता ते आपण शेतीमध्ये घेतो। तर बघा, आणि कसा हे होतो, आपला चिखल होतो, बेर होते, सर्व काय होतं व्यवस्थित, फक्त करायला पाहिजे। आता ह्या शेतामध्ये ना मित्रांनो पाणी नव्हता बघा, पाणी त्यांनी काय केलं आहे, दुसऱ्या शेतातलं पाणी या शेताला पुरवठा केला। म्हणजे ह्या शेतामध्ये पाणी नसल्यामुळे दुसऱ्या शेतातून पाणी घेतलं आहे। तुम्हाला पाणी कसं घेता येतो, हा या शेताचं पाणी या बांधाच्या साईडने हा पूर्ण म्हणजे त्यांनी तोडला आहे आणि त्याच्यातून पाणी तो या शेतामध्ये घेतलेलं आहे। हे आता नवीन यंत्रणा आहे। तर नमस्कार। नमस्कार। हां, काय सांगाल या शेतीबद्दल तुम्ही, थोडी माहिती? हा, हे बघा, हे शेतीचे ट्रॅक्टर आहे। हां, याने आपण हे चिखल वगैरे करू शकतो, बरोबर, नांगरू शकतो। हां, अशा पद्धतीचं आहे हे। किती पण माणसं असली तरी दिवसात भरपूर काही काम करू शकतो, बरोबर, त्याच्या आहे। ओके। ही त्याची सुविधा आहे। आमच्याकडे ही आता हे लेडीज वगैरे चालवते, आमच्याकडे लेडीज चालवणार आहेत, बरोबर, कारण पाय दुखत असल्यामुळं
हे मी चिखलात काम करू शकत नाही. हम्म. त्याच्यामुळं लेडीजला पण इजी आहे. काय त्याचं कुठं प्रॉब्लेम नाही. लेडीजसुद्धा चालवू शकते. तर मित्रांनो हा बघा हा कुदला आहे. जिथे नांगर पोचत नाही ना तिथे हा कुदला काम करतो. तर काय आहे बाबा याची माहिती सांगाल तुम्ही? जिथे नांगर लागत नाही तिथे आम्ही खुटवाला म्हणतो. खुटवाला अच्छा खुटवाला बोलतात त्याला. बांधाच्या गोष्टीने खुटवाला घेतो. गवत होत नाही. ओके. आणि कसं आहे तो गवत मित्रांनो होत नाही जास्त. तर ही अशी ह्या कुदल्याची पद्धत आहे. कुदल्याने कुदल्यावरती त्याला आपल्या भाषेत खुटवाला म्हणतात. खुटवाला खुटवाला घेतले की सर्व आजूबाजूला लावायला भेटतो आणि गवत मरतं. धन्यवाद. पाऊस पडतो कुठे जातो पाणी गलगल निघून जातो. तर बघा, आमचे शेत लावायला आलेले माणसं आहेत. काय सांगाल शेतीबद्दल? काय नाही. पाऊस नाही, पावसाला पाठवून द्या. कुठून कुठं हाय? केल? हो, फोन लावा आणि पाऊस मागवा. मग शेती लावायची राहिले. हा एक दिवस पाऊस येतं, एक दिवस येतं, एक दिवस येत नाही. कशी आम्ही शेती लावायची? बरोबर. मग काहीतरी आमचा पण पोट भरा हवा का नका? भरणार भरणार. हा, मग नाही, काय नाही. सुका लावताव. बरोबर. किती सुका लावणार? आमचा पण जीवन आहे ना हा सुका लावायला. मग तेच ना. जे काय सुका लावता त्याच्या समर्थ कृपेने उत्तमाचं देणं. ओके. बघितलं पाऊस कमी असल्यामुळं सुकाच लावाय होतोय. पर्याय नाही. देणारा बसलाय. फक्त घेणाऱ्याचे हात चांगले पाहिजे. ओझली चांगली पाहिजे. तो ईश्वर देईल. होईल की नाही होईल पण करत राहायचा. हे असा ह्याला मूठ बोलतात. मूठ आता बांधून ठेवलेला आहे. तर तेच घेऊन मग त्याच्यामध्ये रोप रोवला जातो. हा बोला बोला काय बोलताय? बघा हा छोटा मुलगा पण आलाय शेतीकडे. बघा अथांग अथांग दुरे. आमचे गुरं वगैरे चारवायला बघा. गुरांना पण खूप सारा गवत आहे खायला. हे आमच्या दोघीजण उभे आहेत. गुरं घेऊन आले आहेत. गुरं पण मस्त एकदम गवत वगैरे खातात. गाय बैल काही बकऱ्या पण आहेत त्याच्यामध्ये. चला आता आपण जेवायला बसूया. लहान पोरा मोठी पोरा म्हातारी म्हातारी सगळी लावायला आलेली हो शेती लावायला. कुठे आहे त्या? शेतावरती ना. दादा कुठे? दादा हे बघ. दादा दादा कुठं आहे? हा शेती लावायला ना शनू. कुठे आहे शेती? कुठे आहे शेती? शेती कुठे आपली? वा शेती. टाटा सोनू. शेताच्या बांधावरती जेवायची मजा आहे ना मित्रांनो वेगळीच आहे. या भाकरी काय? भाकरी नाही सॉरी चपाती आहे. चपाती या खायला या. चटणी भाकरी चपाती आणि कांदा नाही आणलेला. हे आहे आपला भुर्जी. भुर्जी कुठले? कवटाना आहे. अंड्याची भुर्जी. जेवायला जेवा तुम्ही या. खा काम करा मजबूती.